नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबकुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी निघाली आहे गावी जायला. आत्ता वाजलेत 7:45 आणि काय थांब येते ना. आम्ही रात्री निघालो होतो 2:15 वाजता घरातून आणि गावी चाललोय. यावेळेस मी एकटीच आहे, ड्राईव्ह करते आणि माझ्याबरोबर मम्मी आहे, मावशी आहे आणि श्लोक आहे. तर इतक्या लांब पट्ट्यात ड्रायव्हिंग मी फर्स्ट टाइम करते, मला खूप मजा येते. आत्ता निपाणीच्या अलीकडे मॅकडॉनल्ड्सला थांबलोय. म्हटलं एक हॉल्ट घ्यावा, थोडं काहीतरी खावं आणि मग पुढे निघावं. पुढे काय एक्सपिरियन्स आहे, कसं आहे, सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, चला तर मग. मॅकडॉनल्ड्समध्ये थांबलोय आम्ही. इथे कसं वॉशरूम्स पण क्लीन असतात, त्याच्यामुळे इथे थांबलो. नवीन झालंय मॅकडॉनल्ड्स निपाणीच्या अलीकडे. कर्नाटकचा जो टोल नाका आहे त्याच्या नंतर जाताना. श्लोकला कॉफी आवडते, त्याचा कॉफी मागवली आणि मी कोक फ्लोट घेतलंय सकाळी सकाळी. म्हटलं जरा कोक घेतलं, थोडंसं कॅफेन गेलं पोटात तर नेहमी झोप उडेल, कारण रात्रभर गाडी चालवली. हां, चांगलं आहे ना. मावशी आहे माझ्याबरोबर, मम्मी आहे. जिकडून तिकडून फक्त घामाच्या धारा लागल्यात. बापरे, खूप गरम होतंय, खूप गरम होतंय, जास्तच गरम होतंय. बघा, हा पोरांना काही फरक पडत नाही, काय गरम होतंय काय होतंय, काही फरक पडत नाही, नुसतं घाम येतोय. खूप गरमी आहे इकडे कोकणात. कोकण कोकण कोकण. पुन्हा भेटते तुम्हाला. झोपते आता जरा, कारण रात्रभर ड्रायव्हिंग करून दमली आहे मी. नंतर बोलूयात. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे? मजेत ना? तर थोडंसं रेस्ट केल्यानंतर आम्ही आता निघालोय मंदिरात जायला. मंदिरात कार्यक्रम आहे, तर दाखवते मी तिकडचं पण काय आहे काय नाही. ओके, सो हो तू पण आहे, नुपूर पण आहे इकडे. आणि आल्यानंतर अजून काय काय सांगते तुम्हाला. घर पण दाखवते मामाचं. लेट्स गो. खूपच गरमी. तुमच्याकडे आज दोन्ही ठिकाणी आज आयु आरोग्य प्राप्त द्या, मनोकामना प्राप्त द्या, काम धंदा उद्योग तुमची सर्व यांचे कुटुंब ह्या सर्व कोरोना कुटुंबाला प्राप्त द्या. जी मुलं बाळ शिक्षण घेतात त्यांना शिक्षणामध्ये प्रगती, ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांना नोकरी, ज्यांचं विवाहयोग्य मुलं आहे त्यांना विवाहयोग्य असे विवाह त्यांचा घडून आणा. जे आज ज्या पुढे गावामध्ये ज्या स्थायिक आहे का ना. आता एक गारणगर मोबाईल हो, मी नाही घेतला ना, माझ्याकडे फोन पण नाहीये. सुंदरांना सुंदरांना रत्ननाभांना सुलोचनांना अर्थांना राजसनांना सुंदरांना जयंतांना सर्व विजयांना पूर्ण जनतेना अक्षोगांना सर्व भाग्य
तर तिकडे पूजा चालू आहे. आता मला भूक लागली त्यामुळे आम्ही घरी चाललो आहे. पूजा चालू आहे वरती. आता काहीतरी खाऊन येतो आम्ही जाऊन, कारण मला खूप जास्त भूक लागली आहे आणि रात्री ड्रायव्हिंग करून करून झोप न झाल्यामुळे डोळे पण सुजलेत माझे. सो चला आमच्या गावात फिरवते तुम्हाला. हे असं काहीसं आमचं गाव आहे, मस्त निसर्गरम्य, खूप छान वाटतं इथं. मागे बघू शकता सगळे नारळाची झाडं वगैरे आहेत. हा बघा हा रस्ता आहे घरी जायचा. रस्त्याच्या आजूबाजूला सगळे झाडं, इकडे विहीर आहे. खूप छान असं वातावरण आहे. ऍक्च्युली मजा येते एकंदरीत गावाकडच्या या वातावरणात. घरी आलो, मॅडमनी लॉक करून टाकला होता दरवाजा आणि खिडकी पण लॉक झालेली. मी ते असं काय होतं ते दाखव, कशाने खोलला आपण? काटा. इकडे तो काटा या बाटा. एक काटे ने बचाया हमको, नहीं तो मामा तो धो डालता था वो काटा से ही. मरतोय का? हे बघा हा जो काटा आहे ना, ही काठी मी आतमध्ये टाकली आणि हे विंडोचं जे असतं ना आम्ही दाखव, ह्यानी आम्ही खिडकी उघडली आहे आणि आता दरवाजा फायनली उघडला आहे. पूजा चालू आहे तिकडे आणि आता पाचघर जेवायला येतील थोड्याच वेळाने. वाट लागली असती भाई, वाट. मामाने काय केलं असतं असं वाटतं तुला? वेल्डिंगने कापून टाकलं असतं आणि नंतर तुला कापलं असतं. आज मैंने तेरी जान बचाई है, ते कोई एहसान चुकाना पडेगा. गो गेट आंबा फॉर मी. आंबा कापलाय आणि खात बसलोय, पण तो आंबा पण आंबट निघालाय. खाल्लं का असंच होतंय एकदम. ऍडव्हेंचर झालं. घामाघूम झालं ऍडव्हेंचर करून. हे नसतं केलं तर मामाने तुझं काय खरं नव्हतं. काय गो, मम्मी आणि मावशी आले. हा सगळा मी बंद केलं. जेवण राहिले ना. काय नाही, एक मिनिट चालतंय मा. ट्रॅजेडी झालेली. तू जेवण घ्यायला आलेलीस, तुला जेवण मिळालं नसतं, माहितीये का? तू कसं हे सगळं लॉक केलं मॅडमने सगळं. आणि तुम्ही कोणी हिने. आणि तुम्ही कुठे गेला होता? आम्ही पूजेला आलेलो ना तिकडे. हो, पण ती तुमच्या बरोबर येणार होती ना. अगं ही अशी बाई हे लॉक झालं सगळं. झालं. कसं लॉक झालं? आणि हे अशी कडी आहे ना, ही कडी लागली आणि हे सुद्धा बंद. हे ओपन ठेवतो ना दरवेळेला आम्ही, ते ओपन ठेवलं नाही मी. वा, वा, वा. आणि मग आम्ही काट्याने काढलंय मी. आणि मग ते ग्लास कसला भारी कोइन्सिडन्स होता ना, म्हणजे देवाने आम्हाला नाही, पुढे नाही, पाठवलं. मस्त काय. हे बघा हे जेवण घ्यायला आलेत आता इकडे. ते पूजा असते ना, काय म्हणतात त्याला, पाचघर लावतात ना, सत्यनारायणची पूजा आहे ना, तर त्यांना आणि देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. तर हा नैवेद्य घ्यायला हे लोक आता आले. जर दरवाजा उघडला नसता मगाशी तर यांच्या नशिबात काही नव्हतं. म्हणजे आम्ही पण तिथेच बसलेलो पूजेच्या ठिकाणी. देवाने आमच्या डोक्यात असं टाकून असं पाठवलं की अरे जावा तुमचं दार लॉक झालं ते उघडा. हा मग आम्ही आलो आणि दरवाजा उघडला आपला. खरंच आहे, थोडस दे मला. खरंच आहे. काय ना कसं असतं ना, म्हणजे मिरॅकल ऍक्च्युली. विश्वास ठेवायचा असतो खरंच आहे, विश्वास ठेवायचाच असतो सगळ्या गोष्टीवर. हो ना. म्हणजे देवाला असं आपला इन्सल्ट नव्हता करायचा कोणासमोर. मग लोक सगळी इकडे येते होती दरवाजा. हा तेच त्रास झाला असतं तो वेगळा. भात गो, त्याच्यात डाळ आहे, त्याच्यात भात आहे. ही पण भाजी कधी करून आम्ही सुपरफास्ट आहे, सुपरफास्ट आहे. भात तो बघ. हे काय आहे, मनगण आहे. ढवळ का जरा स्वीट डिश आहे स्पेशल कोकणातली. आपल्याकडे केळीच्या पानात नैवेद्य दाखवतो. ड्रोन असणार ना, दोन ते. कोणाचं शूटिंग करायचंय ड्रोनने? कथा नाही जरा फोटो पाणी चाललं होतं ना, पुरतली ना ती, कमी पडतली नदीची डाळ. बस खूप झाली डाळ. पुढे सोजी केली का? म्हणे नाही करू. सोजी आहे का ती?
माका वाटलं मंगाने घे. मी विचार करते बंधन जर असेल तर एवढं थिक नसतं ना, ते थोडस पातळ असतं ना, म्हणून मी विचारलं. कारण मला हे कोणाला वाटलं तुला? चल जाऊया. वतलंय हे वतलंय. हो चल. आता तुला लॉक शोधावंच लागेल. ए तू काय एकटा आला? एकटं पाठवलं. तिने पाठवलं ठीक आहे, पण तू का आला एकटा असा? मला कंटाळा आलेला. मग आता आम्ही परत चाललोय. फोटो काढला. व्हिडिओ काढलाय, फोटो कशाला काढ ना. नैवेद्य घेऊन चालले ते लोक. आता आता आम्ही पण जातो मंदिरात. काय बाबू कंटाळा. चिवडा खायचाय? ए यार मला कसं दिसणार तुमचं लॉक? मला माहित पण नाही तुमचं लॉक काळं का गोर होते. परत एकदा मंदिराकडे आलोय आम्ही. आरती चालू आहे. टाइमवर पोहोचलो. थोडीशी चुकली कारण मोबाईल घरी विसरून गेली होती मी. परत रिटर्न जावं लागलं. तर अशा पद्धतीने हा पूजेचा सोहळा पार पडलेला आहे. हे काळा देव म्हणून एक देवस्थान आहे आमच्या डोंगरपाल गावामध्ये. तिथलं हे म्हणजे वर्धापन दिन असतो ना, त्यावेळेस ही सत्यनारायणाची पूजा ठेवली होती मामा आणि मामीने. काहीतरी त्यांचं मागणं बोलणं असेल, ते काहीतरी पूर्ण करायचं असेल इच्छा त्यांची, म्हणून त्यांनी पूजा केली. तर हो, अशा पद्धतीने खूप छान असं पार झाला हा. आणि आता इथून पुढे तुम्हाला गावचे व्लॉग्स बघायला मिळतील. थोडा उशीर झाला व्लॉग्स पोस्ट करायला, पण थोडं सांभाळून घ्या. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.